आणि यानंतर या बुलेटिनमध्ये बातम्या बघूयात वेगवान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खातं महत्त्वाचं खातं हे स्वतःकडे ठेवलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रिपद मिळवण्यासाठी आग्रही होते। शिंदे यांना गृह खातं मिळालेलं नसलं तरी नगरविकास आणि गृहनिर्माण ही दोन महत्त्वाची खाती स्वतःला मिळवण्यात शिंदे यशस्वी ठरलेत। महायुतीने खातेवाटप जाहीर केलं, त्यात आधीच्या सरकारमध्ये ज्यांच्याकडे खाती होती ती आता बदलण्यात आल्याचं दिसतंय, तर ज्यांना डावललं त्यांची देखील खाती काही नव्या चेहऱ्यांकडे सोपवण्यात आली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद होतं, ते खातं आता भाजपचे नेते शिवेंद्रराजे भोसलेंकडे देण्यात आलंय। राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महायुती सरकारमध्ये महसूल खातं होतं, विखेंनी महसूल खातं गमावलं असून त्यांच्याकडे जलसंधारण खातं देण्यात आलंय, तर महसूल खातं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे गेलंय। महायुती सरकारमध्ये पुढील 5 वर्ष फक्त आणि फक्त सातारा जिल्ह्याचा दबदबा असणार आहे। तीनही पक्षांकडून साताऱ्यामधील 4ही मंत्र्यांना वजनदार खाती देण्यात आल्यामुळे सातारा जिल्ह्याचा सरकारमध्ये बुलंद आवाज झालाय। राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालंय। यामध्ये पुणे जिल्ह्याच्या वाट्याला दमदार खाती आलेली आहेत, त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजन खातं आहे। याचा फायदा जिल्ह्यातील 21 आमदारांना होऊ शकतो। पंकजा मुंडेंना पर्यावरण आणि हवामान बदल आणि पशुसंवर्धन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे, तर धनंजय मुंडेंना अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे। राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर जाहीर झालंय। गृह खातं भाजपकडेच असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खात्याची जबाबदारी असणार आहे। एकनाथ शिंदेंना नगरविकास खातं राखण्यात यश आलंय। राष्ट्रवादीकडे अर्थ खातं कायम राहिले। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। उदय सामंत यांच्याकडे त्यांचं खातं कायम राहिले। उदय सामंतांकडे उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे, तर दादा भुसेंकडे शालेय शिक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली असून या खातेवाटपातही शिवसेनेकडे शालेय शिक्षण खातं राहावं किंवा हे खातं राखीव राहिलंय। भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचा महसूल खात्याची जबाबदारी त्यांच्यावरती देण्यात आली आहे आणि बावनकुळेंना महसूल मंत्रिपद मिळालंय। पंकजा मुंडेंवर भाजपनं पर्यावरण खात्याची जबाबदारी दिली आहे। पंकजा मुंडेंना पर्यावरण मंत्रिपद देण्यात आलंय। शिवेंद्रराजे भोसलेंकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी देण्यात आली असून शिवेंद्रराजे भोसलेंना सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद देण्यात आलंय। गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटलांकडे जलसंपदा खात्याची जबाबदारी असणारे दोन्ही मंत्र्यांना एकच खातं देण्यात आलंय। सुधीर मुनगंटीवारांचं वन खातं आता गणेश नाईकांकडे असणार आहे। गणेश नाईकांकडे वनमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। आदिती तटकरेंनाही त्यांचं खातं कायम राखण्यात यश आलंय। आदिती तटकरेंकडे पुन्हा एकदा महिला आणि बाल कल्याण विकास खात्याची जबाबदारी दिली आहे। नितेश राणेंकडे मत्स्य आणि बंदर विकास खात्याची जबाबदारी आहे। नितेश राणेंना मत्स्य आणि बंदर मंत्रिपद देण्यात आलंय। माधुरी मिसाळ यांच्याकडे सामाजिक न्याय अल्पसंख्याक विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे। भरत गोगावलेंना रोजगार हमी आणि फलोत्पादन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। गोगावलेंकडे रोजगार मंत्रिपदही आहे। अन्न आणि औषध प्रशासन खात्याची जबाबदारी नरहरी झिरवाळ यांच्याकडे देण्यात आली असून झिरवाळ अन्न आणि औषध मंत्रिपदाची जबाबदारी घेणार आहेत। शंभूराज देसाईंकडे पर्यटन, खाण आणि स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे। चंद्रकांत पाटलांकडे उच्च आणि तंत्र शिक्षण तसंच संसदीय कामकाज खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। गुलाबराव पाटलांकडे पाणी पुरवठा खात्याची जबाबदारी देण्यात आली असून गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्रिपदाची जबाबदारी घेणार आहेत। धनंजय मुंडेंकडे अन्न आणि नागरी पुरवठा त्याचसोबत ग्राहक संरक्षण खातं देण्यात आलंय। माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली असून कृषी मंत्रिपदाची जबाबदारी कोकाटे पार पाडणार आहेत। संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। विधिमंडळ अर्थसंकल्प अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे। 3 मार्च 2025 ला विधिमंडळ अर्थसंकल्पाचं अधिवेशन होणार आहे। विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे। दरम्यान 3 महिन्यात निवडणुका व्हायला हव्यात असा प्रयत्न असल्याचं वक्तव्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकांबाबत संकेतच दिलेत। येत्या 5 जानेवारीला उद्धव ठाकरे
तर 10 जानेवारीला राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अरविंद केजरीवाल मारकणवाडीला भेट देणार आहेत. तिथल्या ग्रामस्थांशी आणि मतदारांची ईव्हीएम संदर्भात चर्चा करणार आहेत. सरकारनं निवडणुकीच्या संदर्भातील नियमात एक मोठा बदल करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारनं दुरुपयोग रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा आणि वेबकास्टिंग फुटेज सोबतच उमेदवारांच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग सारख्या काही इलेक्ट्रॉनिक दस्तऐवजांना सार्वजनिक निरीक्षणापासून रोखण्यासाठी निवडणुकीच्या नियमात बदल केलाय. राज्यातील 23 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. यामध्ये नंदिनी मिलिंद आवाडे यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर विधान परिषदेचे उपसभापती यांचे खासगी सचिव रवींद्र जिवाजी खेबुडकर यांची मंत्रालयातील अल्पसंख्याक विकास विभागाच्या मुंबई सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आणि आता एक सविस्तर बातमी बघूया. शिंदे सरकारच्या काळामध्ये एक राज्य एक गणवेश हा कार्यक्रम राबवण्यात येत होता, तो आता बंद करण्यात आलाय. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावरती निशाणा साधलाय आणि त्याला केसरकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. ऐकूयात. एक राज्य एक गणवेश हा कार्यक्रम जो शिंदे सरकार राबवणार होते तो निर्णय सरकारने बंद केला. मग आता त्या मंत्र्यांची चौकशी होणार का असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय. तत्कालीन शालेय मंत्री केसरकरांनी विद्यार्थ्यांच्या गणवेशात सुद्धा मलाई खाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केलाय. जे शालेय शिक्षण मंत्री होते तत्कालीन केसरकर साहेब, त्यांनी शाळेतल्या मुलांचा गणवेश देखील सोडला नाही. त्याच्यातनी देखील मलाई करण्याचा प्रयत्न केला आणि हे अतिशय लाज वाटण्याची गोष्ट आहे. आदित्य ठाकरेंच्या या आरोपांवरती संतापलेल्या केसरकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. युनिफॉर्मचं जे टेंडर आहे हे 138 कोटीचं होतं आणि ते 11 कोटी रुपये कमीची त्याला ऑफर आलेली आहे. कोणाला जर कुठे पैसे कमवायचे असतील तर त्यांनी ते एस्टिमेट रेटला दिलं असतं. एकूणच गणवेशाच्या मुद्द्यावरून आदित्य आणि केसरकरांमध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसून आलंय. तर आदित्य ठाकरे यांच्यामुळे शिवसेना रसातळाला गेली असून त्यांनीच काँग्रेससोबत जाण्याचा हट्ट धरल्याचा आरोप दीपक केसरकरांनी केला आणि त्यांच्या पोरकटपणामुळे शिवसेनेची आज ही अवस्था असल्याचा घणाघात त्यांनी केला. आदित्य ठाकरेंच्या आरोपांनंतर संतापलेल्या दीपक केसरकर यांनी आदित्य आणि त्यांच्या सोबतच उद्धव ठाकरेंवर सुद्धा जोरदार हल्लाबोल केलाय. आज जी शिवसेना तळागाळाला जातीये त्याला एकमेव कारण आदित्य ठाकरे आहे. आदित्य ठाकरे यांनी वडिलांवरती दबाव आणून काँग्रेस सोबत जायला भाग पाडलं असा घणाघात दीपक केसरकरांनी केलाय. आज जी शिवसेना तळागाळाला जाते ह्याला एकमेव कारण आदित्य ठाकरे आहे. आपल्या वडिलांवर असं प्रेशर आणून काँग्रेसबरोबर तुम्ही आघाडी करायला लावली आणि मला हे कळलं नसतं, परंतु मी त्याच्यातला प्रमुख मनुष्य होतो ज्यांनी ही भेट घडवून आणली. राणे यांनी कोकणात शिवसेना संपवली होती. लोक त्यांना हॉटेल देत नव्हते, तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. आदित्य ठाकरेंनी हे उपकार विसरू नयेत अशी आठवण दीपक केसरकरांनी यावेळेला करून दिली. कोणाबद्दल बोलताय? ज्या लोकांनी तुमच्यावर उपकार केले, ज्याला हे घडलं महाराष्ट्रामध्ये, तुम्ही काँग्रेसबरोबर गेला त्याला पंतप्रधान महोदयांची भेट मी तुमची घडवून आणलेली आहे. तुम्हाला भेटायला सुद्धा ते तयार नव्हते. सगळे उपकार विसरला. आदित्य ठाकरे यांच्या पोरकटपणामुळे शिवसेना रसातळाला गेली. त्यांनी जनतेमध्ये जायला पाहिजे, त्यांनी स्वतःमध्ये सुधार करावा असा सल्ला सुद्धा यावेळेला केसरकरांनी दिला. आता पुन्हा बघूयात गावाकडच्या बातम्या. शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी त्यांच्या धान लागवडीनुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये प्रोत्साहनपर बोनस दिला जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी तशी घोषणा केली. गोशाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सन 2024-25 पासून गोशाळेत ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींना 50 रुपये प्रतिदिन गोवंश अनुदान देण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. नागपुरातील राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात 33,788 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी देण्यात आली. ज्यामुळे लाडकी बहीण योजना यापुढे सुद्धा कायम सुरू राहील हे निश्चित झालंय. या योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाचं 8 पदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासंबंधीचा प्रस्ताव MSRDCकडनं फेब्रुवारी 2024 मध्ये राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलाय. मात्र अद्याप या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसल्यामुळे काम रेंगाळलंय. त्यामुळे आता MSRDCला या प्रस्तावाच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. एकीकडे कर्जावरील व्याजदरात कपात होत नसताना मोदी सरकारनं पुन्हा एकदा महागाईचा बॉम्ब टाकलाय. विमा क्षेत्रात जीएसटी कपातीचा निर्णय घेण्याच्या आग्रही मागणीला सुद्धा जीएसटी परिषदेनं वाटाण्याची अक्षता लावली आहे. त्यामुळे देशभरात नाराजीचा सूर आहे. मुंबईतील नीलकमल बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा 15वर पोहोचलाय. बोट अपघातात बेपत्ता असलेल्या 7 वर्षांच्या मुलाचा मृतदेह शनिवारी शोध मोहिमेदरम्यान सापडला. या प्रकरणी नौदलाच्या स्पीड बोटीचा चालक आणि इतर संबंधित व्यक्तींविरोधात कुलाबा पोलिसात गुन्हा दाखल झालाय. गेटवे ऑफ इंडिया इथून घारापुरीला जाणाऱ्या नीलकमल बोटीला अपघात झाला होता.
अपघाताच्या चौकशीअंतर्गत बोटीतनं क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असल्याचं स्पष्ट झालं आणि याची गंभीर दखल घेत मुंबई सागरी मंडळानं अखेर आता नीलकमल बोटीचा प्रवासी परवाना, नोंदणी प्रमाणपत्र आणि सर्वे प्रमाणपत्र निलंबित केलंय. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रातील सहाय्यक परिचारिकांना दिलासा मिळालाय. 139 परिचारिकांचा जानेवारीमध्ये तर उर्वरित 39 परिचारिकांचा फेब्रुवारीमध्ये पगार होईल असं आश्वासन पालिकेच्या आरोग्य विभागानं दिलंय. मुंबईतील विशेषतः उपनगरातील हवेची गुणवत्ता आणि दृश्यमानता दिवाळीपासून दिवसेंदिवस खालावल्याची उच्च न्यायालयानं शुक्रवारी गंभीर दखल घेतली. तसंच स्थिती पुन्हा उद्भवण्यासाठी महापालिका, राज्य सरकार आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची म्हणजेच एमपीसीबीची वर्षभर ठोस प्रयत्न न करण्याची निष्क्रियता जबाबदार असल्याची टीका न्यायालयानं केली. न्यायालय आदेश देईपर्यंत कुणालाच काही करायचं नसल्याचं न्यायालयानं यंत्रणांना सुनावलं. मुंबईला भेट देणाऱ्या देशविदेशातील पर्यटकांसाठी शहर आणि उपनगरातील समुद्रकिनारे आकर्षक ठरत आहेत. यातील 8 समुद्रकिनारे धोकादायक ठरलेत तर केवळ 2च किनारे पर्यटनासाठी सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालंय. मुंबईतील 12 पैकी गिरगाव चौपाटी आणि जुहू चौपाटी पर्यटकांच्या दृष्टीनं सुरक्षित असल्याचं शासन निर्णय आणि महापालिकेच्या नोंदीवरनं स्पष्ट झालंय. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, मात्र तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत आणि आता एक बातमी बघूयात. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्य हादरलं. संतोष यांच्या 13व्याच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोगला भेट देत देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं आणि संतोष देशमुख यांचे मारेकरी तसंच यामागचा मास्टरमाइंड कुणीही असला तरी त्यांना सोडणार नाही असं अजित पवार म्हणाले. ऐकूयात. अधिवेशन संपताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं. यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबियांशी चर्चा करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. ही घटना फार वेदनादायी, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. संतोष यांच्या हत्येची न्यायालयामार्फत तसंच कुणाचाही दबाव येऊ नये यासाठी आयजी लेव्हलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फतही चौकशी करत आहोत असे अजित पवार यांनी देशमुख कुटुंबियांना सांगितले. 13 दिवस झाले ना, बरोबर आहे. तुम्ही आम्हाला न्याय मिळवल्याशिवाय तुम्ही इथून जाऊ नका. त्याच्या संदर्भात न्याय मिळवून देण्याच्या करताच आलेलो आहे. त्यामध्ये मी तुला विश्वास देतो, अजिबात त्याच्यात तुम्हाला सोडलं जाणार नाही. अतिशय व्यवस्थितपणे या सगळ्याचं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि यंत्रणा कामाला लागलेली आहे. या संपूर्ण प्रकरणावर सरकारनं आम्हा सर्वांचं बारकाईनं लक्ष आहे. या प्रकरणाला संपूर्ण तपास होईपर्यंत मी स्वतः त्या ठिकाणी लक्ष देईन आणि कोणालाही सोडणार नाही अशी खात्री अजित पवार यांनी कुटुंबियांना दिली. तर हत्येच्या 13 दिवसांनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मस्साजोग गावाला भेट दिली आणि यावेळी गावकऱ्यांनी अजितदादांना घेरलं. अख्खा बीड जिल्हा नासवला, धनंजय मुंडेला मंत्रिमंडळातून काढा अशी मागणीच गावकऱ्यांनी अजित पवारांकडे केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मस्साजोग गावाला भेट देऊन निघाले असताना ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली. धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नका, त्यांना बाहेर काढा अशा घोषणा ग्रामस्थांनी दिल्या. अजितदादा गेल्यानंतर काही महिला आणि पुरुष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी आमच्या जखमीवर हळद लावायला आलते का मीठ चोळायला आलते हे कळायला तयार नाही. अजित पवार जखमेवर मीठ चोळायला आले, त्यांनी व्यवस्थित विचारपूस केली नाही असा आरोप उपस्थित महिला पुरुषांनी केलाय. अजित दादा हे कामाचे कटिबद्ध आहेत. कामाचे कटिबद्ध आहात तुम्ही, तर तुम्ही आमचा खेळ मांडताय का? तुम्ही आमचं म्हणणं का ऐकून घेतलं नाही? मी करतो हा शब्द आम्हाला नकोय. पुढच्या 24 तासात उरलेल्या आरोपींना अटक करा, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळेला ग्रामस्थांनी दिलाय. पण आता पुन्हा बघूयात गावाकडच्या बातम्या. पुण्याच्या लोहगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनलवरनं विमान उड्डाणांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये. शनिवार रविवार तर तब्बल 200 पेक्षा जास्त विमानांची उड्डाणं होत आहेत. याशिवाय पुण्यातून देशातील 35 विमानतळासोबतच इतर आंतरराष्ट्रीय उड्डाणांना थेट कनेक्टिव्हिटी जोडण्यात आल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळालाय. शिरूर जिल्ह्यातील सर्व 1366 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संगणकीकृत करून त्या ऑनलाईन प्रणालीद्वारे जोडल्या जाणार आहेत अशी माहिती जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी दिली. पुण्यामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या सातत्यानं वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत पुण्यातील 23,374 लोकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ले केलेत. भटके कुत्रे नागरिकांवर हल्ले करतायत, त्यात अनेक जण गंभीर जखमी होत आहेत. त्यातील अनेकांची परिस्थिती हलाखीची असते. अशा नागरिकांना मदत म्हणून महापालिका त्यांच्या उपचाराचा खर्च करणार आहे.
सर्वत्र नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच खासगी शेफला अधिक पसंती दिली जाते, त्यामुळे शेफला अधिकच्या बुकिंग मिळत आहेत आणि काही ठिकाणी तर शेफची सणसण भासतीये. पिंपरीमध्ये अन्नपदार्थ विक्रेत्यांना किंवा उत्पादकांना अन्न सुरक्षा आणि मानक कायदा 2006 अंतर्गत परवाना नोंदणी घेऊनच व्यवसाय करणं बंधनकारक आहे. ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल 12 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना अन्न आणि औषध प्रशासनाकडून परवाना दिला जातो, तर ज्यांची वार्षिक उलाढाल 12 लाखांच्या आत आहे त्यांची नोंदणी केली जाते. राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन 1 महिना उलटलाय, तरी आतापर्यंत राज्यातील जवळपास 186 साखर कारखान्यांनी गाळपाला सुरुवात केलेली आहे. यंदा ऊसाचं क्षेत्र कमी असल्यामुळे साखरेचं उत्पादन किती होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात, तर विस्मा यांनी साखर उत्पादनाचा अंदाज वर्तवलाय. यवतमाळच्या खुल्या बाजारात कापसाचे दर घसरतात. शेतकऱ्यांची कापूस विक्रीसाठी थेट सीसीआयच्या कापूस संकलन केंद्रावरती प्रचंड गर्दी झाली आहे. ही गर्दी अचानक ओव्हरलोड झाल्यामुळे सीसीआयचे कापूस खरेदीचं गणित कोलमडलंय. कापूस ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसल्यामुळे सीसीआयनं 3 केंद्रात कापूस खरेदी तुर्तास बंद केली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची 2190 क्विंटल आवक झाली. यात मक्याला 2178 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय. राज्यातील बाजार समितीत सोयाबीनची 43,499 क्विंटल आवक झाली, तर सोयाबीनला 4,038 रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय. बाजार समितीत लोकल पिवळ्या जातीच्या सोयाबीनची आवक झाली आहे. राज्यातील बाजारात कांद्याची 93,000 क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यामध्ये 46,000 क्विंटलची सर्वाधिक आवक झाली. लाल कांद्याला कमीत कमी 1,500 रुपयांपासून ते 2,900 रुपयांपर्यंतचा दर मिळालाय. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाची आवक काही प्रमाणात घटली आहे. किरकोळ बाजारात डाळिंबाची तब्बल 200 ते 300 रुपये किलोच्या दरानं विक्री केली जाते. नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बंद पडलेले आणि अतिक्रमित वहिवाट रस्ते उपयोगात आणण्यासाठी 42 दिवसांचा कालबद्ध कार्यक्रम आखलाय. त्यासाठी काढण्यात आलेल्या परिपत्रकामुळे ग्रामीण रस्ते मोकळा श्वास घेणार आहेत आणि अनेक शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे. संक्रांतीची चाहूल लागता सर्वांना पतंग उडवण्याचे वेध लागले. तशातच नायलॉन मांजाची विक्री करताना कुणी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांनी दिलाय. सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षभरात लाचखोरीचे 13 गुन्हे घडलेत. यामध्ये 5 लाचखोर महिलांचा समावेश आहे. लाच घेण्यात महसूल आणि पोलीस हे 2 विभाग आघाडीवर आहेत, तर महिला लाचखोरांमध्ये या दोन्ही विभागातील महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्यामध्ये थंडीचा जोर वाढलाय. मुंबईसोबतच कोकणात तापमानात सरासरीपेक्षा 1 ते 2 अंशांनी घट झाली आहे. पुढील काही दिवस थंडीचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज आहे. पुणे शहरातील किमान तापमानात आणखी वाढ झाली आहे, त्यामुळे गारठा कमी झालाय. शिवाजीनगर, पाषाण इथे तापमान 16 अंशांवरती स्थिरावलंय. गेल्या आठवडाभर हवी हवीशी वाटणारी थंडी शहरामधनं गायब झाली आहे.